Hello friends, welcome all of you on our YouTube channel e-learning. Today we are going to study 2.2 The House Builder, which is given in 8th standard textbook. आपल्या इथे 8वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 2.2 हाऊस बिल्डर हा जो पाठ दिलेला आहे त्याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. इट इज अ स्टोरी ऑफ अ मेसन, अ मॅन हु इज बिल्डिंग हाऊसेस. घरकाम घराची बांधकामं करणारे किंवा गवंडी ज्याला आपण म्हणत असतो त्या व्यक्तीची एक अतिशय उत्तम अशी गोष्ट, एक चांगल्या प्रकारची गोष्ट या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेली. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये ही गोष्ट आपल्याला अभ्यासायची आणि आज द हाऊस बिल्डर या पाठाच्या माध्यमातून त्या गवंडी बद्दल, त्याच्या कामाबद्दल आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये नेमकं काय घडतं ते आपल्याला या पाठातून समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, एक गवंडी असतो, ज्या गवंडी अतिशय आपल्या कामावर प्रेम करत असतो, आपल्या काम हे मनापासून करत असतो, निष्ठेने, सेवाभावी वृत्तीने, समर्पण देऊन, समर्पित होऊन तो आपल्या प्रामाणिकपणे काम करत असतो आणि आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते का आता आपण या कामातून निवृत्ती घ्यावी. आणि निवृत्ती घेण्याचा विचार आल्याच्यानंतर जेव्हा ते त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला सांगतात, कंत्राटदाराला सांगतात की मला आता निवृत्ती घ्यायची, आणि त्यावेळेस शेवटी कंत्राटदार त्यांना न सांगता त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून एक घर बांधायला त्यांना शेवटी देतात. परंतु त्यावेळेस ते घर बांधण्याची त्या गवंडीची अजिबात इच्छा नसते आणि इच्छा नसताना ना खुशीने त्या घराचं बांधकाम होतं आणि निकृष्ट दर्जाचं ते बांधकाम झालेलं आपल्याला या ठिकाणी या पाठामध्ये दिसून येतं. आणि शेवटी नंतर मग तेच घर त्या गवंड्याला त्या ठिकाणी गिफ्ट म्हणून, एक भेट म्हणून दिली जात असते. तर मित्रांनो, आपलं काम आपण निष्ठेने, समर्पित भावनेने जर केलं तर त्याचं एक चांगलं फळ आपल्याला मिळत असतं. परंतु या ठिकाणी जर इच्छा नसेल, काम करताना त्या कामाबद्दल जर आपल्या मनामध्ये इच्छा नसेल, तर अनास्था असेल, तर ते काम चांगल्या प्रकारे होत नाही. याचं एक चांगलं उदाहरण या पाठाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग बघूयात द हाऊस बिल्डर. Hello friends, I am Avinash Patil. Welcome all of you on my YouTube channel. If you haven't subscribed my YouTube channel, so please subscribe it and press bell icon for notifications, which is helping you to get messages for educational videos which is uploading by me on YouTube. So it will helpful to get the notifications. Today we are going to 2.2 The House Builder. चिटचॅट ॲक्टिव्हिटी दिलेली सुरुवातीला वॉर्मिंग अपमध्ये. मेक ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग. पहिला प्रश्न दिलेला आहे, व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. व्यवसायातून निवृत्ती म्हणजे नेमकं काय, तर याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स यू स्टॉप डुईंग युअर जॉब. तुमचं काम तुम्ही करणं थांबवणं म्हणजेच त्याला आपण निवृत्ती म्हणत असतो. युअर जॉब, वर्क एटसेट्रा, बिकॉज यू हॅव रीच अ पर्टिक्युलर एज. कारण तुम्ही एक वयाची एक विशिष्ट मर्यादा गाठलेली असते आणि त्या ठिकाणी तुम्ही निवृत्ती घेत असतात. सेकंड क्वेश्चन, व्हेन डू पीपल रिटायर. मग लोक नेमकं केव्हा रिटायर होतात, लोक निवृत्त केव्हा होतात. पीपल जनरली रिटायर ॲट द एज ऑफ 60. सम रिटायर बिफोर 60 ऑल्सो. काही लोक 60 वयापर्यंत रिटायर होतात किंवा काही 60च्या पूर्वी सुद्धा रिटायर होतात. थर्ड वन, फॉर व्हॉट रिझन्स डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन्स. मग त्याची काही कारणं असतात का, लोक कोणत्या कारणांनी नेमकी निवृत्ती घेत असतात. मग त्याचं उत्तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. ओल्ड एज इज द मेन रिझन फॉर हॅव्हिंग रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. व्यवसायातून निवृत्त होण्याचं मुख्य कारण असतं ते वाढतं वय किंवा वाढलेलं वय. समटाइम्स हेल्थ प्रॉब्लेम्स ऑल्सो कंपेल सम पीपल टू रिटायर. काही लोक आरोग्याच्या समस्येमुळे रिटायरमेंट घेतात. सम पीपल हू लिव्ड सक्सेसफुली लाईफ फॉर अ लॉंग टाईम. काही लोक जे यशस्वी जीवन जगत असतात. डिसाईड टू रिटायर फॉर लिव्हिंग विथ देअर फॅमिलीज अँड एन्जॉय अ हॅपी लाईफ. काही लोक आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा आनंदी जीवन जगण्यासाठी रिटायरमेंट घेत असतात. आणि लास्ट क्वेश्चन जो या ठिकाणी दिलेला आहे, विचारलेला आहे, हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट. निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे लोक घालवत असतात त्या संदर्भात अतिशय सुंदर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे सांगू शकतो. आफ्टर रिटायरमेंट मोस्ट पीपल स्पेंड देअर टाईम विथ देअर फॅमिलीज. त्यांच्या कुटुंबासोबत ते वेळ घालवतात. सम एन्जॉय देअर इनकम्प्लीट हॉबीज. काही लोक त्यांचे अपूर्ण राहिलेले छंद ते पूर्ण करत असतात, त्याचा आनंद घेतात. अँड सम डू सोशल वर्क
ऑफ देअर लाइकिंग. काही लोकांना सामाजिक चळवळीची आवड असते, समाजसेवा करण्याची आवड असते, तर ते त्यांच्या ते जोपासत असतात, ते पूर्ण करत असतात. त्याच्यामध्ये एक खाली प्रश्न दिलेला आहे, डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. मग या ठिकाणी जोडायला सांगितलेले आहेत त्यांनी, आणि या ठिकाणी प्रोफेशनल्स दिलेले आहेत आणि त्याचं कन्स्ट्रक्शन्स विथ द वर्क दे डू. मग ते कोणतं काम नेमकं करतात त्या जोड्या व्यवसाय आणि त्यांचं काम काय आहे त्या संदर्भातल्या जोड्या सांगितल्यात. नंबर 1 त्यांनी दिलेलं आहे आर्किटेक्ट. ए आणि बी 2 कॉलम आहेत. ए कॉलममध्ये पहिला शब्द दिला आहे आर्किटेक्ट, दुसरा शब्द दिला आहे इंजिनियर, नंबर 3 बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, नंबर 4 कारपेंटर, नंबर 5 मेसन, नंबर 6 टेलर आणि नंबर 7 इंटेरियर डेकोरेटर. आणि इकडे मग आता बी मध्ये त्यांनी त्याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत. तर आर्किटेक्टसाठी आपण बी मधला योग्य पर्याय घेऊ शकतो, तो म्हणजे प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर जे करतात त्यांना आपण आर्किटेक्ट म्हणतो. देन नंबर 2 इंजिनियरसाठी आपण त्याच्यासाठी योग्य जोडी जुळू शकतो ई, एन्श्युअर्स स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. देन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी आपण पर्याय घेऊ शकतो सुपरवाइज कन्स्ट्रक्शन, एम्प्लॉईज, वर्कर्स, प्रोफेशनल्स एटसेट्रा, त्यांच्यावर सुपरविजन करण्याचं काम करत असतात बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. देन नंबर 4 मध्ये कारपेंटर, सुतार, मेक वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स, विंडोज एटसेट्रा, पहिला जो पर्याय आहे तो. देन नंबर 5 मेसन, बिल्ड्स वॉल्स, रूफ्स एटसेट्रा अँड प्लॅस्टर्स, अशी कामं करणारा तो गवंडी किंवा घरबांधकाम करणारा. त्यानंतर टेलर, टायलर नॉट टेलर, टायलर डज द फ्लोरिंग, फ्लोरिंगची कामं करणारी जी व्यक्ती असते त्याला आपण टायलर म्हणत असतो. अँड देन इंटेरियर डेकोरेटर, इंटेरियर डेकोरेटरमध्ये मग राहिलेला जो पर्याय आहे तो ब्युटिफ्लाइज द इनसाइड ऑफ होम, घरातले जे काही आपलं डेकोरेशन वगैरे असतं ते इंटेरियर डेकोरेट करत असतात. दुसरा प्रश्न दिला आहे, अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इंटू units of pronunciation each having one vowel sound with or without consonant sounds around it. Each such unit is called a syllable. syllable संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. syllables शब्दावयव आपण ज्याला म्हणत असतो. एखाद्या शब्दाचा उच्चार एका स्वराच्या म्हणजे व्हॉवेल ध्वनीने निश्चित होतो. उदाहरणार्थ काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल टू, गॉट, विल, सी एटसेट्रा हॅव जस्ट 1 syllable. तर यांच्यामध्ये एक सिलॅबल आहे आणि हे एक सिलॅबल असलेले शब्द आहेत. दुसरं दिलं त्याने फादर, मेसन, बिल्डर हॅव 2 syllables, या ठिकाणी 2 syllables आहेत. आणि देन इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन एटसेट्रा हॅव 3 syllables, यांच्यामध्ये 3 syllable आहेत. राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स अँड ब्रेक देम अप इन 2 syllables. राईट डाऊन द नंबर ऑफ syllables इन ईच ऑफ देअर नेम्स. मग या ठिकाणी त्यांनी तुमच्या वर्गातील कोणत्याही 5 वर्गमित्रांची नावे इंग्रजीत लिहा आणि शब्दावळीप्रमाणे त्यांची फोड करा, त्यांच्या नावांच्या शब्दावळींची संख्या लिहा. अशा प्रकारे त्यांनी एक आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. एक त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं. त्या तत्पूर्वी त्याखाली सिलॅबल संदर्भात काय दिलेलं आहे ते आपण समजून घेऊ. अ सिलॅबल इज अ सिंगल अनब्रोकन साऊंड ऑफ अ स्पोकन ऑर रिटन वर्ड. Syllables usually contain a vowel and accompanying consonants. Sometimes syllables are referred to as the beats of spoken language. तर या अशा प्रकारे सिलॅबलच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी दिलेली. सिलॅबल इज अ सिंगल. सिलॅबल हा एकच असतो, एका याचा उच्चार असतो. अनब्रोकन साऊंड ऑफ अ स्पोकन वर्ड म्हणजे एक निश्चित ध्वनी असतो एका स्वराचा तो. सिलॅबल युजली कंटेन अ वॉवेल, त्याच्यामध्ये एक स्वर असतो. अँड अकम्पनिंग कॉन्सनंट सुद्धा असतात सोबत. तर समटाइम्स सिलॅबल्स आर रेफर्ड टू ॲज द बीट्स ऑफ स्पोकन लँग्वेज. स्पोकन लँग्वेजचा म्हणजे भाषेचा तो एक बीट भाग असतो असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष त्या पाठाला सुरुवात करणार आहोत. द हाऊस बिल्डर. The house builder, from the first line which is given here, this is a story of a mason. एका इमारत कंत्राटदारामध्ये काम करणारा who work for a building contractor. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणाऱ्या एका गवंड्याची ही गोष्ट आहे.
द मेसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आपलं काम अत्युत्तम आणि बिनचूक चांगल्या प्रकारे होण्यासाठी तो गवंडी सतत झटत असतो. त्याची एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायची. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर. आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद. वास्तुविशारदाने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला आणि इंजिनियरने अभियंत्याने त्याचा तपशील पूर्ण केला तर ते काम कंत्राटदाराकडे म्हणजेच गवंड्याकडे पाचारण करण्यात येतं. द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मेसन. आणि तो कॉन्ट्रॅक्टर जो असतो मग ते याला बोलवतात, मेसनला, बांधकाम करणाऱ्याला बोलवतात. ते घर बांधणाऱ्यावर त्याची जबाबदारी सोपवली जाते. वुड सेंड फॉर द मेसन अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. आणि घर बांधण्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाते. द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. कोणताही वेळ न वाया घालवता तो त्याच्या कामाला सुरुवात करतो. ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. त्या इमारत बांधण्यामध्ये त्याची तो आवड दाखवतो, त्याचं काम निष्ठेने करतो. अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. संपूर्ण निष्ठेने समर्पणाच्या भावनेने तो ते काम मनापासून करतो. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. त्याच्यानंतर तो बांधकामाचं जे काही मटेरियल असतं ते चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचं आहे की नाही याची तो खात्री करतो. ऑफ हाय क्वालिटी, चांगल्या दर्जाचं आहे की नाही. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, भिंतींचं मोजमाप असेल, डोअरवेज, दरवाजे असतील, आर्कीज एटसेट्रा वेअर परफेक्ट अँड ही गेव अन एक्सलंट अँड ॲपिलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ट. मग त्या ठिकाणी आपलं काम, मग त्या भिंतींचं प्रवेशद्वारांची कमानी असतील त्यांची मापं बिनचूक आहेत की नाही, त्याचबरोबर आपण बांधलेली प्रत्येक गोष्ट उत्तम, आकर्षक आणि सफाईदार असेल याची तो पुरेपूर खबरदारी त्या ठिकाणी घेत असतो. द ऑनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि मग त्यामुळे काय होतं तर नव्या बांधलेल्या घरांच्या मालकांना बांधकामाच्या गुणवत्तेमुळे अपेक्षेपेक्षा अधिक समाधान मिळत असतं. बिकॉज ऑफ द झील डिलिजन्स ही डिस्प्लेड इन हिज वर्क, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. कामाप्रती असलेला त्या गवंड्याचा उत्साह, मेहनत आणि दाखवलेल्या सातत्यामुळे या गवंड्याला खूपच मागणी असायची आणि त्याच्यामुळे कंत्राटदाराचा धंदाही तेजीत असायचा. म्हणून साहजिकच आहे सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मेसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्केअरसिटी. म्हणून साहजिकच कंत्राटदार गवंड्याला त्याच्या कामाचा उत्तम मोबदला देत असे, त्याला चांगला पगार देत असे. त्यामुळे तो आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा कोणतीही चणचण न भासता भागवू शकत असे. द मेसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिव्होशन फॉर मेनी इयर्स. अशा रीतीने तो गवंडी वर्षानुवर्षे एकनिष्ठपणे त्याने आपलं काम करीत तो राहिला. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. आता तो आजोबा झालेला होता. आजोबा होईपर्यंत त्याने आपलं काम प्रामाणिकपणे केलं होतं. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर. आणि नंतर मग त्याच्या मनात विचारला का आता आपण निवृत्ती घ्यायला पाहिजे, आपली निवृत्तीची वेळ आलेली आहे. अँड स्पेंड टाइम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि आपल्या नातवंडांसोबत खेळण्यात आपण आपला वेळ व्यतीत करावा असं त्याने ठरवलं. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. दृढ निश्चयी स्वभावाचा असल्या कारणाने त्याने त्या गवंड्याने बांधकामाच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आपला हा निर्णय कंत्राटदाराला सांगितला. त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी आपला निर्णय कळवला. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब. इतका उत्कृष्ट कारागीर आपण आता गमावणार आहोत, तो निवृत्ती घेईल. आपल्या कामाचा एक चांगला दर्जा किंवा एक अतिशय उत्कृष्ट काम करणारा गवंडी आपण गमावणार आहोत या विचाराने तो कंत्राटदार बिचारा नाराज झाला, निराश झाला आणि गवंड्याने काम सोडू नये म्हणून त्याने गळ सुद्धा घातली. बट नो अवेल. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. गवंडी आपल्या निर्णयाशी ठाम होता, त्यामुळे त्याने काम चालू ठेवण्यास नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. मग अखेरीस कंत्राटदाराने खास विनंती म्हणून एका सुंदर आणि सोयीच्या स्थळी एक शेवटचं घर बांधण्यासाठी गवंड्याला तयार केलं.
The mason agreed to do so with great reluctance, not too happily either. इच्छा नसूनही तो नाखुशीने तयार झाला. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. बांधकाम सुरू झालं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाइन हाऊस टू बी बिल्ड ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. बांधकाम सुरू झालं आणि खास निवडलेल्या ठिकाणी ते घर बांधलं जाणार होतं, परंतु गवंडी त्या कामात त्याचं चित्त नसल्यामुळे बट द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. त्याचं मन त्या कामामध्ये रमत नव्हतं कारण त्याची इच्छा नव्हती. ही डीड हिज वर्क रफली. त्याने कसं तरी ओबडधोबड ते काम केलं. अँड केअरलेसली, निष्काळजीपणे ते काम त्याने सुरू ठेवलं. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. कुठल्याही प्रकारची त्याला त्याच्यामध्ये आवड नव्हती, कुठल्याही प्रकारचं समर्पण नव्हतं, निष्ठा नव्हतं, अशा प्रकारे ते काम चाललं होतं. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी. त्याच्यामध्ये ते बिल्डिंग बांधण्यासाठी, इमारत बांधण्यासाठी जे काही मटेरियल होतं निकृष्ट दर्जाचं, त्याच्याकडे सुद्धा त्याने दुर्लक्ष केलं. बट ही डीड नॉट केअर. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. म्हणून त्याने ते काम घाईमध्ये पूर्ण करून आपण निवृत्त व्हावं या विचारातच तो गरकवता. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. अपेक्षेपेक्षा अगोदरच ते घर पूर्ण झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर. अतिशय ओबडधबड रचना व कमकुवत भिंती असलेलं. वीक वॉल्स, कमकुवत भिंती. पुअर फिनिश. त्याची जी काही फिनिशिंग होती बिलकुल सफाई नसलेलं. अँड डीड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल. दिसायलाही अगदी सुमार असं. ऑल ॲज डिझाईन. एट द मेसन डीड नॉट केअर. त्याला पण काळजी नव्हती त्याबद्दल, त्यालाही काही कोणती फिकीर नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. त्याने कॉन्ट्रॅक्टरला निरोप दिला, कंत्राटदाराला, का घर पूर्ण झालेलं आहे, त्याची चावी देण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. कंत्राटदार त्या ठिकाणी आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातात एक फाईल व कायदेशीर कागदपत्रे होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. त्या गवंड्याने, कारागिराने त्या घराची चावी कंत्राटदाराच्या हातात दिली. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. परंतु तो कंत्राटदार घर पाहायला पुढे आला नाही. टू सी इट इन्स्टेड. त्याच्याऐवजी विथ अ ब्रॉड स्माइल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन. त्याच्याऐवजी त्याने स्मित हास्याने ते फाईल आणि त्या घराच्या चाव्या त्या गवंड्याच्या हातात दिल्या. अँड सेड बीमिंग. आणि ते म्हणाले, बीमिंग. बीमिंग मीन्स, बीमिंग हा एक नवीन शब्द या ठिकाणी आलेला आहे. बीमिंग, यस. स्माइलिंग विथ ग्रेट जॉय. आनंदाने त्याने ती चाबी त्याच्या हातात दिली. हॅपी टोन. दीज आर द ऑनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. या फाईलमध्ये जी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र सगळी तुझ्या नावाची आहेत, कारण हे घर मी तुझ्या नावावर केलेलं आहे. हे घर तुझं आहे. द हाऊस इज युअर्स. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि मी ते तुला भेट म्हणून देण्याचं योजलं होतं. अशा प्रकारे या पाठाचा शेवट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे कुठले द हाऊस बिल्डर या पाठामध्ये घर बांधकाम करणाऱ्या त्या गवंड्याची गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली. यानंतर या पाठावरच्या परिच्छेदवर कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला तर मग बघूयात या पाठावरील ॲक्टिव्हिटी. पॅसेज नंबर 1. पहिला पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. धिस इज अ स्टोरी ऑफ पासून तर रिफ्यूज टू कॅरी ऑन पर्यंत पहिली ॲक्टिव्हिटी, सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. पॅसेज खाली आपल्याला 5 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. त्यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी ही 2 मार्कांसाठी, सिम्पल फॅक्च्युअल. याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. सत्य असत्य यावर पहिला प्रश्न 2 मार्कासाठी. पहिलं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. द मेसन रिफ्यूज टू कॅरी ऑन हिज वर्क. द मेसन रिफ्यूज टू कॅरी ऑन हिज वर्क. त्याचं काम करण्यासाठी त्याने नकार दिला होता. ट्रू. दुसरं महत्त्वाचं उदाहरण. द मेसन डिड नॉट गेट सॅलरी. त्याला पगार मिळत नव्हता. मेसन गवंडीला पगार मिळत नव्हता. इट इज फॉल्स सेंटेन्स. थर्ड वन. तिसरं वाक्य. द कॉन्ट्रॅक्टर वॉज हॅपी अबाउट द मेसन्स रिटायरमेंट. त्या गवंड्याने ज्यावेळेस निवृत्तीबद्दल विषय मांडला त्यावेळेस तो कंत्राटदार होता, तो आनंदी झाला होता. तर इट इज ऑल्सो फॉल्स. हे सुद्धा असत्य आहे. द मेसन वर्क विथ द कॉन्ट्रॅक्टर फॉर मेनी इयर्स. बऱ्याच वर्षांपासून तो गवंडी त्या
त्या कंत्राटदारासोबत काम करत होता. इट इज ट्रू सेंटेन्स. अशा प्रकारे आपण त्यांचं ट्रू फॉल्स लिहू शकतो. दुसरी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये. एक प्रश्न दिलेला आहे, द मेसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर व्हेन. त्या गवंडीने एक निवृत्ती संदर्भातला त्यांनी निर्णय घेतला आणि केव्हा घेतला, ठाम निर्णय त्यांनी घेतला आणि केव्हा घेतला या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे 2 मार्कांसाठी. याचं उत्तर आपण परिच्छेदच्या साहाय्याने अशा प्रकारे लिहू शकतो. द मेसन वॉज वर्किंग हार्ड अँड सिन्सिअरली फॉर मेनी इयर्स विथ द कॉन्ट्रॅक्टर. तो गवंडी त्या कंत्राटदारासोबत बऱ्याच वर्षांपासून खूप मेहनत घेऊन आणि प्रामाणिकपणे काम करत होता. ही हॅड सेटल्ड हिज फॅमिली नाईस अँड विदाऊट एनी स्कॅरसिटी ऑफ एनी काइंड. त्याच्या कुटुंबासोबत तो चांगल्या प्रकारे त्या कामापासून एक प्रामाणिकपणे काम करून आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने त्याने स्थिर स्थावर केलेलं होतं. व्हेन ही बिकेम अ ग्रँडफादर, आणि जेव्हा तो आजोबा बनला, ही थॉट दॅट इट वॉज द राईट टाईम फॉर हिम टू रिटायर. आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं, विचार केला का आता आपण निवृत्ती घ्यावी. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर अबाउट हिज रिटायरमेंट. त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला रिटायरमेंट संदर्भात कळवलं. अँड ही वॉज फर्म अबाउट हिज डिसिजन. आणि त्यांच्या त्या निर्णयावर ते ठाम राहिले. अशा प्रकारे आपण परिच्छेदच्या सहाय्याने याचं उत्तर लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीवर आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी विचारलेली. फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, त्या शब्दांचा नाउन फॉर्म्स आपल्याला पॅसेजच्या सहाय्याने लिहायचं आहे. पहिला शब्द दिला आहे डेडिकेट. याच्यासाठी आपण डेडिकेशन असं नाउन तयार करू शकतो. दुसरा शब्द आहे मेझर. त्याला MENT जोडून मेझरमेंट अशा प्रकारचं नाउन. परफेक्ट परफेक्शन. अँड देन रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी. तर या ठिकाणी सफिक्स जोडून आपण नाउन तयार करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4 बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. ॲक्टिव्हिटी 4 मध्ये वाक्य दिलेलं आहे, ॲज सून ॲज द डिटेल्स वेअर फायनलाइज दे सेंट फॉर द मेसन. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ नो सूनर. ॲज सून ॲज करून नो सूनरचा उपयोग करायला सांगितलं आहे. याचं उत्तर लिहिताना ॲज सून ॲजच्या जागेवर नो सूनर, त्यानंतर त्या ठिकाणी आलेलं सहाय्यक क्रियापद नो सूनर वेअर द डिटेल्स फायनलाइज, कॉमाच्या ठिकाणी द्यान वापरणार आहोत. देन दे सेंट फॉर द मेसन आणि फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण नो सूनर आणि द्यानचा उपयोग करणार आहोत. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. हॅव यू मेट एनी रिटायर्ड पर्सन्स? व्हॉट डू दे जनरली डू आफ्टर देअर रिटायरमेंट? तुम्ही काही निवृत्त व्यक्तींना भेटला आहात का? निवृत्तीनंतर त्या व्यक्ती सामान्यतः काय करतात? येस, आय मीट सम रिटायर्ड पर्सन्स इन आवर बिल्डिंग एव्हरी डे. दररोज मी आमच्या बिल्डिंगमधील रिटायर लोकांना भेटत असतो. दे हॅव फॉर्म अ सिनियर सिटीजन्स क्लब्स. त्यांनी एक क्लब स्थापन केला आहे. दे कम टुगेदर इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग ऑन आवर टेरेस ऑर द स्पेस प्रोव्हाइडेड फॉर देम ऑन द ग्राउंड फ्लोअर. ते टेरेसवर किंवा ग्राउंड फ्लोअरवर एकत्र येत असतात सकाळी आणि संध्याकाळी. दे एन्जॉय द ॲक्टिव्हिटीज दॅट सूट टू देअर एज अँड हेल्थ. त्यांच्या वयानुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांना आवडतात ते करतात. दे ऑल्सो एन्जॉय देअर फॅमिली लाईफ हॅपीली. त्यांचं कौटुंबिक जीवनसुद्धा ते आनंदाने घालवत असतात. तर अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. नाव पॅसेज नंबर 2, दुसरा महत्त्वाचा पॅसेज. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. हा पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यावर पहिली ॲक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी. रीड द सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज अँड से राईट ऑर रॉंग. आपल्याला पॅसेज वाचून त्याच्यावरील राईट आणि रॉंग लिहायचं आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे, द मेसन ॲग्रीड हॅपीली टू बिल्ड वन लास्ट हाऊस फॉर द कॉन्ट्रॅक्टर. त्या कंत्राटदाराने सांगितल्या पद्धतीने तो गवंडी ते घर बांधण्यासाठी आनंदाने तयार झाला होता. तर इट इज रॉंग सेंटेन्स, ते चुकीचं होतं. दुसरं वाक्य, द मेसन हॅड जस्ट वॉन्टेड टू कम्प्लीट द लास्ट वर्क इन हरी. त्या गवंड्याने ते काम अतिशय घाईमध्ये कम्प्लीट करण्याची इच्छा दर्शवली होती. तर ते राईट. देन नंबर 3, द कॉन्ट्रॅक्टर हॅड गिवन द न्यू हाऊस टू द मेसन ॲज अ गिफ्ट. त्या कॉन्ट्रॅक्टरला द कॉन्ट्रॅक्टर हॅड गिवन द न्यू हाऊस टू द मेसन. त्या गवंड्याला त्या कंत्राटदाराने ते घर एक गिफ्ट म्हणून त्यांनी भेट दिलेलं होतं. राईट, इट इज राईट सेंटेन्स. द मेसन पुट अ लॉट ऑफ एफर्ट डुईंग हिज कन्स्ट्रक्शन वर्क. त्या गवंड्याने शेवटचं जे घर बांधलं, पुट अ लॉट ऑफ एफर्ट डुईंग हिज कन्स्ट्रक्शन वर्क, त्या बांधकामामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली होती. तर इट इज अ रॉंग सेंटेन्स.
अशा प्रकारे आपण त्याचं राईट रॉंग लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, दुसरी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवर आधारित ॲक्टिव्हिटी. व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट इन द वर्कमॅनशिप ऑफ द लास्ट हाऊस. व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट, शेवटच्या घराच्या कारागिरीमध्ये कोणता विरोधाभास होता, असं आपल्याला या पॅसेजच्या साहाय्याने परिच्छेदच्या साहाय्याने आपल्याला सांगता येईल. तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. द मेसन डीड नॉट पुट हिज केअरफुल अटेन्शन इन हिज वर्क. त्यांच्या कामामध्ये त्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही. हिज वर्क वॉज रफ अँड वॉज डन विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. आवड नसताना किंवा डेडिकेशन नसताना त्यांनी ते काम केलेलं होतं. हिज बिल्डिंग मटेरियल वॉज ऑफ लो क्वालिटी. त्यांचं जे बांधकाम मटेरियल होतं ते लो क्वालिटीचं होतं. ही हॅड कम्प्लिटेड हिज वर्क हॉस्टली अँड रफली. त्यांनी अतिशय हॉस्टली अँड रफली, घाईने आणि उबळधबळपणे ते काम पूर्ण केलं होतं. बिकॉज ऑफ रफ स्ट्रक्चर, वीक वॉल्स, ते स्ट्रक्चर उबळधबळ होतं, भिंती कमकुवत होत्या, पुअर फिनिश, त्याला फिनिशिंग वगैरे नव्हती. द वर्कमॅनशिप वॉज नॉट गुड ॲट ऑल. आणि एकंदरीत ते काम चांगलं झालेलं नव्हतं. ॲज डिझाईन, म्हणजे ज्या पद्धतीने त्याचं डिझाईन करण्यात आलं त्या पद्धतीने. इट वॉज फार अवे फ्रॉम हिज ओरिजिनल वर्कमॅनशिप. त्याच्या खास कलाकृतीपासून किंवा त्या कारागिराच्या मेहनतीसारखं ते झालेलं नव्हतं. एकंदरीत असं आपल्याला या परिच्छेदच्या सहाय्याने त्या कामातला विरोधाभास आपल्याला दाखवता येईल. ॲक्टिव्हिटी नंबर 3, बेस्ड ऑन व्होकॅब्युलरीवर आधारित. फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. नाउन फॉर्म्स लिहायला सांगितलेत. पहिला शब्द दिलेला आहे ओन. ओनसाठी ओनरशिप, देन ॲग्री, ॲग्रीमेंट, नंबर 3 गिव, गिफ्ट, अँड कन्स्ट्रक्शन. अशा प्रकारे आपण यांचे नाउन फॉर्म्स लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ग्रामरवर आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली. पहिलं वाक्य, द हाऊस वॉज रेडी अर्लियर. ॲड क्वेश्चन टॅग करायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन टॅग करताना याच्या नियमांनुसार आपण त्याचं क्वेश्चन टॅग या ठिकाणी समजून घेणार आहोत. दिलेलं वाक्य अगोदर जसंच्या तसं आपण लिहिणार आहोत. द हाऊस वॉज रेडी अर्लियर, फुल स्टॉपच्या जागेवर कॉमा. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज. दिलेलं वाक्य होकारार्थी असल्यामुळे वॉजला आपण नॉट लावणार आहोत, वॉजंट. आणि द हाऊस या नामाबद्दल आपण सर्वनाम घेणार आहोत, इट. निर्जीव वस्तू असल्यामुळे इट वॉजंट इट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे त्याचा आपण क्वेश्चन टॅग करू शकतो. दुसरं वाक्य या ठिकाणी दिलं, ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे आणि सूचना दिली, चेंज द व्हॉइस, बिगिन विथ हिज वर्क. 2 प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिल्या जाऊ शकतात. एक तर चेंज द व्हॉइस करायला सांगितलेलं असेल किंवा बिगिन विथ हिज वर्क, ऑब्जेक्टने सुरुवात करायला सांगितलेली. मग याचं उत्तर लिहिताना आपण हिज वर्कने आपण सुरुवात करणार आहोत. हिज वर्क, त्यानंतर हॅड बीन घेऊन डीडचं तिसरं रूप डन, आणि रफली. अशा प्रकारे आपण हिज वर्क हॅड बीन डन रफली, अशा प्रकारे आपण याचं चेंज व्हॉइस करू शकतो. तिसरं एक वाक्य या ठिकाणी दिलं आहे, एट द मेसन डीड नॉट केअर, रिराईट द सेंटेन्स युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. या वाक्याचं एट द मेसन हॅड नॉट केअर्ड. यस, या ठिकाणी डीड नॉट काढून आपण हॅड नॉटचा उपयोग करणार आहोत, कारण पास्ट परफेक्ट सूत्रानुसार सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. केअरचं केअर्ड तिसरं रूप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण ग्रामरचे वाक्यसुद्धा लिहू शकतो. अशा पद्धतीने आज या ठिकाणी मित्रांनो, आज आपण द हाऊस बिल्डर या पाठावरच्या ॲक्टिव्हिटीज परिच्छेदच्या सहाय्याने या ठिकाणी समजून घेतल्या. मला वाटतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.